नमस्कार शेतकरी बांधवांनो. कर्जमाफी नेमकं कोणाला मिळणार? हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुमच्या मनात पण 100% आला असेल. या संदर्भात 2 अतिशय महत्त्वाच्या ओळी समोर आल्या आहेत. या ओळींचा नेमका अर्थ काय आहे ते जर तुम्हाला समजलं, तर तुमचं कर्जमाफीचं स्पष्ट चित्र तुमच्या डोळ्यासमोर येऊन जाईल. पहिली ओळ आहे की जून 2025 पर्यंत थकबाकीदार शेतकरी कोण आहे? दुसरी ओळ आहे की 2020 पासून नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी कोण आहे? तर या 2 ओळींचा सध्या वाढतात, पण यामागे कर्जमाफीची संपूर्ण दिशा लपलेली आहे. यामुळे या दोन्ही मुद्द्यांचा सविस्तर अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वात आधी पार्श्वभूमी समजून घेऊया. 31 ऑक्टोबर 2025 रोजी कर्जमाफीसाठी अधिकृत समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिना गेला, डिसेंबर महिना गेला आणि जानेवारी महिना अर्धा महिना देखील निघून गेला. पण त्या काळात समितीकडून कुठलीही ठोस हालचाल दिसत नव्हती. शेतकरी वाट पाहत होते, पण प्रत्यक्ष कामाची गती फारशी दिसत नव्हती. मात्र आता परिस्थिती बदललेली दिसत आहे. समितीने कामाला वेग दिला आहे. सहकारी बँका, सरकारी बँका, सहकारी बँका आणि ग्रामीण बँका यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे, की शेतकऱ्यांची माहिती मागवा. कोणते शेतकरी थकीत आहे? कर्ज कधी घेतले आहे? मुद्दल किती आहे? व्याज किती आहे? नियमित परतफेड करणारे शेतकरी कोण आहेत? त्यांची संपूर्ण माहिती राज्य सरकारने बँकांकडून मागितली आहे. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत बँकेला माहिती दिली नसेल स्वतःची, तर ती देऊन टाका. जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटेल. आता पहिल्या ओळीचा अर्थ समजून घेऊया. जून 2025 पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी यांचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा होतो, की सरकार जी कर्जमाफी योजना आखत आहे, ती जून 2025 पर्यंत थकीत असलेले कर्जावर आधारित असण्याची शक्यता आहे. फिक्स नाही सांगत आहे मी, ही शक्यता आहे. म्हणजेच 2025 पर्यंत ज्यांचे कर्ज थकीत झाले आहे, अशा शेतकऱ्यांचा डेटा प्रामुख्याने मागवला जात आहे. यावरून संकेत मिळतात, की कर्जमाफीची कट ऑफ तारीख जून 2025 पर्यंत असू शकते. यासाठी स्वतंत्र पोर्टलची तयारी देखील सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पूर्वीच्या कर्जमाफीची योजनेमध्ये देखील पोर्टलचा वापर करण्यात आला होता. 2017च्या कर्जमाफीमध्ये ₹1.5 लाख पर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. मात्र त्यापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा उर्वरित रक्कम स्वतः भरावी लागेल होती. त्यानंतर काळात 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. या सर्व प्रक्रियेत पोर्टल प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरली होती. याच पद्धतीने नवीन कर्जमाफीसाठी देखील डेटा संकलनाची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने सुरू असल्याचे संकेत आहे. आता दुसरी ओळचं महत्त्व समजून घेऊया. 2020 पासून नियमित कर्जफेड करणारे शेतकरी, ज्यांचा अर्थ असं होऊ शकतो, की 2020 पासून जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करत आहेत, त्यांची स्वतंत्र माहिती सरकार गोळा करत आहे. त्यामागे सरकारकडून अशा शेतकऱ्यांसाठी वेगळी योजना, प्रोत्साहन किंवा लाभ देण्याचा विचार सरकार करत आहे. कारण नियमित कर्जफेड करणारे शेतकरी हे वेगळ्या श्रेणीत येतात आणि त्यांच्या बाबतीत वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु या सर्व प्रक्रियेवर काही शेतकरी नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया देखील व्यक्त करण्यात येते. त्यांचे म्हणणे असे आहे, की 2025 मधील खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी, गारपीट, पूर आणि ओल्या दुष्काळाचा मोठा फटका बसला असला. अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या खचलेले शेतकरी जर जून 2025च्या कट ऑफमध्ये वगळले गेले, तर अन्यायकारक ठरू शकतं. आणि हे सत्य आहे आणि हे खरं पण आहे. कारण खरीप हंगाम साधारणपणे जून महिन्यापासून सुरू होतो. जर जून 2025 पर्यंत थकीत शेतकऱ्यांचा पात्र धरलं, तर 2025-26 हंगामात नुकसानीला समोरे गेलेले अनेक शेतकरी या योजनेबाहेर जाण्याची शक्यता निर्माण होऊन जाते. म्हणजे ज्यांच्या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला, ते शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेतून बाहेर जातील, अशी भीती व्यक्त निर्माण करत आहे. ठीक आहे. तर यामुळे काही नेत्यांनी अशी मागणी केली आहे, की कर्जमाफीचा विचार जून 2025 पर्यंत मर्यादित न ठेवता किमान जून 2026 पर्यंतचा सर्व थकीत शेतकऱ्यांचा समावेश केला गेला पाहिजे. त्यांचे असे म्हणणे आहे आणि ही बात खरी परिस्थिती लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला पाहिजे. दरम्यान बँकाकडून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा डेटा गोळा केला जात आहे असल्याचे सरकारच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने पावलं उचलत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. थकीत आणि नियमित दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी तयार केली जात आहे. यावरून धोरण आखणीची प्रक्रिया अंतिम टप्प्याकडे जात असल्याचे दिसते. सध्या परिस्थिती एक गोष्ट स्पष्ट होते, की कर्जमाफीचा निर्णय डेटा आधारित असणार आहे आणि
त्याच्यासाठी सविस्तर माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे अंतिम निकष जाहीर असल्यानंतरच नेमकी पात्रता पूर्णपणे स्पष्ट होऊ शकते. एकूणच या 2 ओळींचा सारांश असा होतो की जून 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मुख्य कक्षेत येण्याची शक्यता आहे. तर 2020 पासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे वेगळा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील अधिकृत घोषणा येईपर्यंत प्रत्यक्ष अपडेटकडे लक्ष ठेवणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. खूप मोठ्या न्यूज आर्टिकल आणि न्यूज वेबसाईट आणि न्यूज चॅनलवरती पण बातमी होती की राज्यातील 28 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. त्यामध्ये सरकारकडून 30 जूनला 35,000 कोटीची कर्जमाफी होणार आहे, असे संकेत मोठमोठ्या न्यूज चॅनल वेबसाईटवरून आर्टिकलच्या माध्यमाने देण्यात आली होती आणि त्याबद्दल माहिती आपल्या वेबसाईटवर पण दिली गेली. त्याचा आर्टिकल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आता प्रश्न असा निर्माण होतो की शेतकरी 28 लाख आहे आणि टोटल शेतकऱ्यांवर जे कर्ज आहे ते 40,40,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. पण न्यूज रिपोर्टमध्ये असं लिहिलं गेलं की 30 जूनच्या पहिले शेतकऱ्यांचं 35,000 कोटीचं कर्जमाफ होणार आहे. तर मग उरलेले 5,000 कोटीचं काय होणार? शेतकऱ्यांना 30 जून पूर्व कर्जमाफी तर होणार आहे अशी अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय 30 जूनपूर्वी घेण्यात येणार आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी सांगितलं होतं. उपमुख्यमंत्री सुचेत्रा पवार यांनी बारामतीतील सहयोग सभागृहातून इंदापूर तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य तसेच पक्षाचे अधिकारी कार्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांच्याकडूनही बोललं गेलं की 30 जूनच्या पूर्वी कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. पण यामागे सर्वात जी चांगली गोष्ट आहे ती नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा जो उपक्रम आहे तो सरकार राबवणार आहे. त्यांना 100% या शेतकरी कर्जमाफीमध्ये लाभ भेटेल असे आश्वासन सरकारकडून देण्यात आलेलं आहे. न्यूजमध्ये असंही आलं आहे की शेतकऱ्यांसाठी जी मोठी बातमी आहे ती 74,000 शेतकऱ्यांची जी माहिती आहे शासन पोर्टलवर अपलोड झालेली आहे कर्जमाफीसाठी. याच डेटाच्या आधारे पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची छाननी होणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे. ही सगळी कर्जमाफीची अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला रोज भेटेल आणि आपल्या वेबसाईटवर आर्टिकलच्या स्वरूपात भेटेल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथं क्लिक करून तुम्ही वेबसाईटवर पोहोचाल. आपल्या वेबसाईटचं नाव सेतुकेंद्र.com आहे. तिथं जाऊन तुम्ही आर्टिकल वाचू शकता, पूर्ण माहिती घेऊ शकता. तिथं न्यूजपेपर कटिंग वगैरे, GRच्या PDF लिंक, डाउनलोड करायच्या लिंक सगळं असतं. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक आहे, तिला आपण क्लिक करून नक्की जॉईन करून घ्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवर पाहत असेल तर फॉलो करून घ्या. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.